नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या करंट क्रक्स लेक्चरमध्ये आपण चंद्रयान 3 बद्दल साधारण भाषेमध्ये जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते समजून घेऊयात। आता जेव्हाही आपण एखाद्या अंतराळ मोहिमेबद्दल किंवा इस्रोबद्दल वाचत असतो किंवा सायन्स अँड टेकमध्ये जनरली ज्या सगळ्या न्यूज असतात त्याच्यामध्ये फार सगळे टेक्निकल वर्ड्स असतात है ना। तर कधी कधी असं आहे की ते वाचता वाचता आपल्या डोक्याच्या वरून जातात आणि बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक फॅक्ट्स पण मग आपण सोडून देतो आणि त्या टॉपिकला स्किप करतो किंवा लेट गो करतो। मग आजच्या आपल्या लेक्चरमध्ये ना आपल्याला एक साधी सोपी सरळ आयडिया घ्यायची आहे की चंद्रयान काय आहे, याच्याशी संदर्भात आपल्याला MCQ मध्ये कसे प्रश्न येऊ शकतात। ऑब्वियसली अतिशय जास्त टेक्निकल प्रश्न आपल्याला येणार नाही है ना। तर याच्याबद्दल जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपल्याला कोणते जाणून घ्यायचे आहेत हे सगळं आपण एकंदरीत बघणार आहोत। ठीक आहे। सो भारतामध्ये अंतराळाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी संस्था जी आहे ज्याला आपण इस्रो म्हणतो, इस्रोचं चंद्राच्या संदर्भामध्ये है ना जो एकमेव पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट आहे है ना, नैसर्गिक उपग्रह आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून जे मिशन इस्रोने स्टार्ट केलं त्याच्यामधलं चंद्रयान 3 मिशन जे आहे किंवा जी मोहीम आहे ही 3 म्हणजे काय आहे, तिसऱ्या नंबरची थर्ड मोहीम आपल्याला असलेली दिसून येते। पहिलं जे चंद्रयान मिशन आहे ते 2008 मध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं। दुसरं 2019 मध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं चंद्रयान 2 आणि जे तिसरं आहे ते आता 2023च्या जुलै महिन्यामध्ये 14 जुलैला आपल्याला ते झालेलं दिसून येते है ना। तर याच्याशी संदर्भात काय समजून घ्यायचं आहे, तिसरं चंद्रयान मिशन आहे याच्यामध्ये इस्रोला चंद्राच्या संदर्भात म्हणजे कारण नॅचरल सॅटेलाइट आहे आणि स्पेसच्या आपण म्हणू की फील्डमध्ये आता USA, रशिया, USA, चायना नंतर भारत जो आहे हा चौथा आहे जो चंद्रावर जातो आहे, अभ्यास करतो आहे। तर आपल्याला एक तर या रेसमध्ये पण उतरायचं आहे, याशिवाय चंद्रावर असणारं पाणी आहे, तिथे बर्फ आहे, त्या ठिकाणची जिओलॉजी कशी आहे, त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट कसं आहे। आता ॲटमॉस्फिअर आपल्याला माहिती आहे, म्हणजे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रावर ॲटमॉस्फिअर नाही आहे आणि म्हणूनच स्पेसिफिकली आपण पॅराशूट जे आहे ते त्या ठिकाणी लँडिंगसाठी सुद्धा यूज करत नाही आहे ना। तर स्पेसिफिक लँडर विक्रम नावाचं लँडर आपण या मिशनमध्ये ॲड केलेलं आहे, म्हणजे इस्रोने ॲड केलेलं आहे। तर ही तिसरी मोहीम आहे। यामध्ये चंद्रयान जे आहे त्याला आपण काय म्हणतो आहे तर दॅट इज अ स्पेसक्राफ्ट है ना। तर अंतराळ यान आपण त्याला असं म्हणूयात की ते काय आहे, एक स्पेसक्राफ्ट आपल्याला असलेलं दिसून येत आहे। ठीक आहे। सो हां, त्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे याच्याबद्दल जाणणं, लॉन्च व्हेकल कोणती आहे। ठीक आहे, अंतराळात जायचं आपल्याला कुठेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आणि अंतर जास्त असेल तर एखाद्या व्हेकलची गरज पडते। मग व्हेकलचं काहीतरी नाव असेल तर GSLV MK3। ठीक आहे, GSLV MK3। आता जर आपल्याला म्हणजे पृथ्वीच्या जवळ सॅटेलाइट्स जे आहेत ते पाठवायचे असते तर PSLV व्हेकल यूज केली जाते, पोलार सिंक ज्याला आपण म्हणतो, आणि GSLV ज्याला जिओ सिंक म्हणतो ते म्हणजे काय तर आपल्याला एका स्पेसिफिक कक्षेच्या बाहेर अतिशय दूर जर आपल्याला ते सॅटेलाइट्स वगैरे किंवा स्पेसक्राफ्ट पाठवायचे असेल तर GSLV यूज केलं जातं। तर याच्याच मग आपल्याला वाहनाचं नाव लॉन्च व्हेकलचं नाव विचारलं जाऊ शकते तर GSLV MK3, GSLVपेक्षा MK3 जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे। ठीक आहे, मग त्यानंतर आता व्हेकल आहे, वाहन आहे, तर त्याच्यामध्ये फ्युएल पण यूज केला गेला असेल है ना। तर या ठिकाणी इंजिन जे आहे आपण त्याला म्हणतो तर क्रायोजेनिक इंजिन, याच्यामध्ये स्पेसिफिक स्पेशालिटी आहे जे यूज करण्यात आली आहे आणि सॉलिड आणि लिक्विड दोन्ही प्रकारचे फ्युएल यूज करण्यात आलेले आहे। हे एकदम बेसिक लेवलची मी माहिती तुम्हाला सांगत आहे, अपेक्षा आहे की तुम्ही स्पेसिफिक हे जे फॅक्ट्स आहेत ते नोट करा। त्यानंतर याच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे, ओके लेट्स वी ऑल्सो राईट हिअर। तर एवढं आपण समजलं, तिसरं मिशन आहे या ठिकाणी वाहन जे आहे किंवा व्हेकल जी आहे ती कुठली यूज, लॉन्च व्हेकल, येस लॉन्च करावं लागतं। तर लॉन्च व्हेकल कुठली आहे मग GSLV MK3।
ठीक आहे. जास्त अंतरावर आपल्याला जर स्पेसक्राफ्ट किंवा सॅटेलाईट पाठवायचे तर GSLV यूज केलं जातं, कारण PSLV आणि GSLV दोनच आपण आपल्याकडे आहेत. त्यानंतर काय म्हटलं मी की येस फ्युएल है ना. इंधन कोणतं आहे तर क्रायोजेनिक शब्द लक्षात ठेवायचा आहे, आणि सॉलिड आणि लिक्विड वेगवेगळ्या स्टेजेसवर दोन्ही सुद्धा या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. पण आपल्या म्हणजे रॅशनल माइंडला पण एक दोन फॅक्ट्स आहेत, ते समजल्यानंतरच एखादा कन्सेप्ट समजत असतो. तर दीज आर द बेसिक फॅक्ट्स. बरं, मग त्यानंतर याची कपॅसिटी किती आहे, म्हणजे वजन जे आहे स्पेसिफिक धारण करण्याची है ना, तर 4000 एकंदरीत आपण म्हणू की 4000 वजन जे आहे ते हे धारण करू शकतं. त्यानंतर या संपूर्ण मिशनमध्ये, या संपूर्ण मोहिमेमध्ये आपल्याकडे कोणते 3 कंपोनंट्स आहेत किंवा कोणते कंपोनंट्स आहेत जे फार महत्त्वाचे आहेत. 3 कंपोनंट्स आपल्याकडे आहेत. पहिलं आहे प्रोपल्शन मॉड्यूल, दुसरं आहे लँडर आणि तिसरं आहे रोवर. ठीक आहे, तर एकदम इझी आहे, याच्यामध्ये काहीच कठीण नाही आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आय थिंक यू विल गेट इट बेटर बाय सीइंग द डायग्राम. येस, आपण सगळ्या कन्सेप्ट झाल्यावर काही क्वेश्चन्स पण प्रॅक्टिस करणार आहोत की आपल्याला यावर कसे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. येस, तर लॉन्चिंगच्या वेळेस आपल्याला अशा प्रकारे पूर्ण ते दिसून येते. हे सगळे काय आहेत, आपल्याला इंजिन्स दिसून येत आहेत. तर वेगवेगळ्या स्टेजेसवर एकंदरीत MK3 आहे. 3 स्टेजेसमध्ये आपल्याला आपण म्हणू की हे जे यान आहे हे अंतराळामध्ये पोहोचत आहे, आणि वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये मग हे जे आहेत ते गळून पडतात. ठीक आहे, सो स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 जे स्पेसिफिकली स्पेसक्राफ्ट आहे चंद्रयान 3 ते या ठिकाणी लोकेट केलेलं असतं. मग हा भाग जो अंतराळामध्ये जातो तो पुढे जाऊन त्याच्यामध्ये 3 घटक आहेत, प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोवर. ठीक आहे, तर या ठिकाणी 3ही घटक आहेत, प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोवर. हे जे चंद्रयान आहे हे 5 दिवस पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरणार आहे. ज्यांनी केपलर लॉ अभ्यासला असेल त्यांना माहिती, दे विल बी बेटर कनेक्ट विथ दिस थिंग की 5 दिवस हे पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरेल, आणि त्यानंतर इव्हेंच्युअली जसं जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनाही जेव्हा आपण स्पेस शिकवतो तर थोडंफार किंवा आपण चंद्राबद्दल बघा अभ्यास करतो, तर आपल्याला माहिती आहे की जी ऑर्बिट असते कुठल्याही आपण म्हणू की ग्रहाची, ती त्याच्यामध्ये ना 2 स्टेजेस असतात. एक ऑर्बिट जी असते एका साईडने थोडी अंतर कमी असतं आणि दुसऱ्या साईडने अंतर जास्त असतं. त्याला आपण चंद्रामध्येही अपभू आणि उपभू है ना अशी स्थिती म्हणतो. तर यामध्ये अशाच ऑर्बिट्समध्ये काय करणार आहे, पृथ्वीला पहिले हे जे यान आहे हे 5 फेऱ्या मारेल. मग जसं हे जास्त मॅक्सिमम दूरच्या फेरीमध्ये असेल, ऑर्बिटमध्ये असेल, ज्या ठिकाणी आपण म्हणू की ते जे ग्रॅव्हिटेशन पूल असेल ते थोडं कमी होईल, त्या ठिकाणून मग हे बरोबर पृथ्वीचं जे आहे ते ग्रॅव्हिटेशन सोडून चंद्राच्या कक्षेमध्ये एंटर करणार आहे. ठीक आहे, तर 5 फेऱ्या मारल्यानंतर हे चंद्राच्या कक्षेमध्ये एंटर करेल. चंद्राच्या कक्षेमध्ये गेल्यानंतर जे प्रोपोर्शन मॉड्यूल आहे, ठीक आहे, हे जे मॉड्यूल आहे याचं काम काय आहे तर दिस इज लाईक अ कम्युनिकेशन सॅटेलाईट. ठीक आहे, प्रोपोर्शन मॉड्यूल आणि जे लँडर रोवर आहे तर लँडरचा कनेक्ट जो आहे तो याच्यापासून तुटेल. हे चंद्राच्या अवतीभोवती फिरणार आहे प्रोपोर्शन मॉड्यूल, आणि लँडर जे आहे मग ते चंद्रावर लँडिंग करणार आहे, उतरणार आहे. ठीक आहे, दिस इज द बेसिक फॅक्ट दॅट यू आर सपोज टू अंडरस्टँड. ओके, लेट्स सपोज की हा चंद्र आहे. चंद्राच्या कक्षेमध्ये असं समजू की दिस इज दी चंद्रयान. मग या ठिकाणी प्रोपोर्शन मॉड्यूल जे आहे ते वेगळं होणार आणि जे लँडर आहे ते वेगळं होणार. तर लँडर जे आहे ते चंद्रावर जाऊन लँडिंग करेल आणि प्रोपोर्शन मॉड्यूल जे आहे, ठीक आहे, ओके, याला आपण एखादा शेप देऊया. प्रोपोर्शन मॉड्यूल इज लाईक दिस और दिस इज द लँडर. पहिले हे जोडलेले होते, मग प्रोपोर्शन मॉड्यूल जे आहे ते असं फिरत राहील आणि लँडर जे आहे ते इकडे चंद्रावर जाऊन लँडिंग करेल. आता लँडिंग हे आपल्याला साऊथ पोलमध्ये करायची आहे, साऊथ सेक्शनमध्ये करायची आहे चंद्राच्या. ठीक आहे, आणि हे जे प्रोपोर्शन मॉड्यूल आहे मग हे काय करणार आहे, हे सतत चंद्राच्या अवतीभोवती फिरत राहणार आहे. हे लँडर इथे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर जे रोवर आहे ते यातून बाहेर निघेल. स्पेसिफिकली जेही काही सगळं रिसर्चचं काम आहे है ना, फोटोग्राफ्स, जवळून फोटोग्राफ्स घ्यायचं काम आहे, त्या ठिकाणी खोदण्याचं काम आहे, चंद्राची जी माती आहे ती खोदण्याचं काम करायचं आहे. त्या ठिकाणी रॉक जो आहे तो चंद्राचा कसा आहे, त्यात कुठले मिनरल्स आहे, हा सगळा अभ्यास शास्त्रज्ञांना करायचा आहे. हे सगळं रोवर करणार आहे आणि त्याच्यापासून आपण म्हणू जेही काही नॉलेज इन्फॉर्मेशन आपल्याला गेन होणार आहे
ते सिग्नल्स कोणाला देणार आहे, प्रोपोर्शन मॉड्यूलला. आणि इथे हे प्रोपोर्शन मॉड्यूल कोणाशी संवाद साधेल, तर पृथ्वीवर असणाऱ्या आपल्या इस्रोशी ती संवाद साधणार आहे. सो आपण असं म्हणूयात की प्रोपोर्शन मॉड्यूल इज मोर लाईक अ कम्युनिकेशन सॅटेलाइट, आणि बाकी जे काम आहे ते लँडर आणि रोवर करणार आहे. ठीक आहे, ओके. सो चंद्रयान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन इस्रोची काय आहे, तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चंद्रयान 2 प्रमाणेच लँडर आणि रोवर असेल, परंतु ऑर्बिटर नसेल. ठीक आहे, तर ऑर्बिटर नसण्याचं कारण हे आहे की चंद्रयान 2 मध्ये आपण इस्रोनी सक्सेसफुली ऑर्बिटर जे आहे ते चंद्राच्या कक्षेत नेऊन सोडलं होतं. देअर इज स्टील द ऑर्बिटर, त्याच्यामुळे या ठिकाणी ऑर्बिटर आपल्याला ॲड करायची गरज पडलेली नाही. आणि इन केस प्रोपोल्शन मॉड्यूल फेल झालं पुढे, तर हे जे ऑर्बिटर आहे ते सेम काम करू शकतं. ठीक आहे, म्हणून या मोहिमेमध्ये आपण ऑर्बिटर ॲड केलेलं नाही. याचे प्रोपोल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल, है ना. जसं मी म्हणाले कम्युनिकेशन सॅटेलाईटसारखं काम करणार आहे प्रोपोल्शन मॉड्यूल. संवाद जो आहे तो इकडून तिकडे म्हणजे जोही काही रिसर्च डेटा तिकडून चंद्राचा कॅल्क्युलेट होणार आहे, जे आपण म्हणू की प्रज्ञा जे रोवर आहे ते सगळं करेल, आणि ते कुणापर्यंत पोहोचेल, प्रोपोर्शन मॉड्यूल, आणि तिथून इस्रोपर्यंत पोहोचेल. आणि मग ते जनतेला सगळं माहिती पडणार, काय काय आहे, कसं कसं आहे, पाणी आहे, बर्फ आहे, किती प्रमाणात आहे, मागे क्रेटर्स शोधले होते, है ना. तर मग चंद्राची जिओलॉजी कशी आहे, काही त्याचा इतिहास आपण माहिती करू शकतो का, स्पेसिफिक त्या ठिकाणी कुठले मिनरल्स जास्त आहेत, है ना. जसं आपण पृथ्वीच्या बाबतीत आपण म्हणतो की सिलिकॉन आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे, मॅग्नेशियम आहे, तर तिथे एक्झॅक्टली काय काय आहे हे सगळं आपल्याला माहीत करायचं आहे, है ना. अंतराळात 100 किलोमीटर चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपोर्शन मॉड्यूल, लँडर आणि रोवर कम्युनिकेशन यस म्हणजे ते त्याच्यापासून वेगळं होईल. ओके, त्यानंतर हे जे मिशन आहे दॅट इज अ फॉलो ऑन मिशन. कारण की चंद्रयान 2 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सॉफ्ट लँडिंग करू शकलो नाही, त्याच्यामुळे आपलं लँडर आणि रोवर आपल्याला पुन्हा पाठवावं लागत आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो आहे, चंद्रयान 3 इज दी फॉलो ऑन मिशन ऑफ चंद्रयान 2. आणि म्हणून सुरक्षित लँडिंग ही आपली सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी या ठिकाणी असलेली दिसून येते. ठीक आहे, लँडर, रोवर आणि प्रोपोर्शन मॉड्यूल. लँडरचं नाव विक्रम आहे, रोवरचं नाव प्रज्ञान आहे, आणि प्रोपोर्शन मॉड्यूलला आपण प्रोपोर्शन मॉड्यूलच म्हणतो आहे. ठीक आहे, येस. जे व्हेइकल आहे GSLV 3, GSLV Mark 3 याला म्हटलं जाते. यालाच लॉन्च व्हेइकल मार्क 3 असं सुद्धा नाव आहे. ठीक आहे, लॉन्च व्हेइकल मार्क 3 असं सुद्धा यालाच म्हटलं जातं. ठीक आहे, आणि हे जे GSLV Mark 3 आहे ते इस्रोद्वारे आपण म्हणू तयार केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. 3 स्टेजमध्ये आपण बघितलं की 3 स्टेजमध्ये हे प्रक्षेपण जे आहे ते काम करतं, म्हणजे लॉन्चिंग जी आहे ती 3 स्टेजमध्ये केली जाते. ठीक आहे, तर या ठिकाणी इंजिन्सच्या वगैरे नावं दिले आहेत, तर मला वाटतं एवढं डीप तुम्हाला येणार नाही. 3 स्टेजमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर चंद्रयान 3 जो आहे तो किती वजन आपण म्हणू की लॉन्च पेलोड त्याची कपॅसिटी आहे तर 4000 किलोग्राम्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या चंद्रयान ओके प्रक्षेपण आपल्याला माहिती आहे कधी झालं होतं, लॉन्च 14 जुलै, आणि श्रीहरिकोटा या ठिकाणाहून तुम्हाला ते लॉन्च झालेलं दिसून येतं. ठीक आहे, तर दिस आर दी बेसिक फॅक्ट्स. एवढं जरी तुम्ही समजून घेतलं तर चंद्रयान 3 बद्दल तुमची जे सगळे आपण म्हणून डेटा आपल्याला एक्झामसाठी लागत असतो तो सगळा कलेक्ट होऊन जाणार आहे. याच्या बेसिसवर आपण इझिली क्वेश्चन्स आन्सर करू शकू. आपल्याकडे क्वेश्चन्स पण आहेत प्रॅक्टिससाठी, यू विल गेट टू नो देअर. ठीक आहे, थोडंसं रिकॅप जाऊया चंद्रयान 1 आणि 2 वर. चंद्रयान 1 मध्ये 2001 वर्षासाठी आपल्याला हे मिशन काम करताना दिसून आलं, 8 ते 9. याच्यामध्ये पहिल्यांदा डिटेक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इस्रोने करून दाखवलं. ठीक आहे, तर चंद्रावर पाण्याचे मॉलिक्युल्स आपल्याला सापडले. त्यानंतर त्या ठिकाणी 40 क्रेटर्स, तर जे आपण गड्डे वगैरे असं म्हणतो, तर अशा प्रकारचे 40 क्रेटर्स जे आहेत ते आपल्याला त्या मिशनमध्ये जे आहे आपले रिझल्ट्स म्हणून सापडले है ना. चंद्रयान 2 मध्ये सक्सेसफुल इन्सर्शन ऑफ ऑर्बिटर इंटू द लुनार ऑर्बिट.
तर ऑर्बिटर आपलं जे आहे ते सक्सेसफुल झालं होतं आणि ते सध्याही आपल्याला चंद्राच्या अवतीभोवती फिरताना दिसून येते. तर ऑर्बिटरचे जेही काही आपण म्हणू की एक कनेक्ट आपल्याला मूनशी असणारा, आपला चंद्राशी असणारा कनेक्ट याच्यामुळे आहे ना. एक आपण सर्वायव्हलन्स जो आहे तो वगैरे करणे सोपी आहे. आणि यांनी काय केलं, डिटेक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स ऑन मून्स सरफेस. ठीक आहे, तर तेच वॉटर मॉलिक्युल्स इज अ व्हेरी स्पेसिफिक थिंग. कारण की आपल्याला माहिती आहे की जीवनाची किंवा जगाची जी उत्पत्ती आहे याचा इतिहास आपल्याला पाण्यापासूनच झालेला दिसून येतो. सो त्यामुळे आपल्याला आपण म्हणू की एक तर जो पास्ट असतो कुठल्याही एका प्लॅनेटचा त्याचा अभ्यास आणि काय फ्युचर आपण म्हणू की त्याचा आपण प्रेडिक्ट करू शकतो की कसे तिथे पुढे सर्कमस्टान्सेस होतील है ना. आणि एक तेही आहे की माणूस जर कुठल्या ग्रहावर गेला भविष्यामध्ये तर कुठे कुठे जाऊन तो राहू शकणार आहे ना. तर चंद्रावर तर स्पेसिफिकली आपण जाऊच नाही शकू कारण त्या ठिकाणी वातावरण नाही आहे, म्हणजे राहू नाही शकू जाऊन है ना. बरं, पुन्हा अजून एक आपण काय लक्षात ठेवू शकतो की आपल्याला माहिती आहे आपलं अमेरिका असो, चायना असो, रशिया असो, हे सगळे काम करत आहेत चंद्राच्या रिगार्डिंग स्पेसमध्ये. तर या सगळ्यांचे जसं आपलं चंद्रयान आहे तर यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत लुनार प्रोजेक्ट्स यांचे किंवा मिशन्स यांचे काय काय नावं आहेत. तर आर्टेमिस नाव आहे म्हणजे नासाचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे आर्टेमिस. इंडियाचं युनो चंद्रयान. चायनाचं जो आहे त्याचं नाव आहे चांग्स प्रोजेक्ट्स. ठीक आहे, तर चांग्स प्रोजेक्ट जे आहे हे चायनाचं मून मिशनचं नाव आहे आणि लुना 25 हे रशियाच्या मून मिशनचं नाव आहे. ठीक आहे, तर आता क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करूया. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचे आन्सर्स लिहू शकता पटापट. चला, पहिला प्रश्न काय म्हणते, चंद्रयान 3 कुठलं लॉन्च व्हेइकल, कुठलं प्रक्षेपण वाहन आपण वापरलं? GSLV, PSLV, LVM-3 की GSLV-M. ठीक आहे, तर फक्त GSLV आपण वापरलं का? इट वॉज GSLV Mark 3 है ना. तर PSLV तर नाहीच कारण आपल्याला फार दूर जायचं होतं. तर त्याला दुसरं नाव आपण काय म्हटलं होतं? लॉन्च व्हेइकल मार्क 3. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे मग लॉन्च व्हेइकल मार्क 3. सेकंड क्वेश्चन म्हणतो चंद्रयान 3चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ठीक आहे, प्रायमरी त्याचं जे एम आहे ते काय आहे? तर चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे. बरं, वातावरण आहेच नाही त्या ठिकाणी. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती स्थापन करणे नाही, असे काहीच इंटेन्शन्स आपले नाही आहेत है ना सद्यस्थितीमध्ये तरी. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि वैज्ञानिक तपासणी करणे. येस, दिस सीम्स टू बी राईट. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने मिळवणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे है ना. परत नाही आणू शकत आपण, नमुने जेही काही मिळतील ते तिथेच राहतील. तर त्याचे रिझल्ट्स फक्त आपण जे आहे ते इथे काढू शकतो, बट दॅट इज नॉट ट्रू. तर 3 जे आहे ते आहे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि वैज्ञानिक तपासणी करणे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे चंद्रयान 3 मध्ये त्याच्या पूर्ववर्तीच्या तुलनेत कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत? वर्धित सौर पॅनल कार्यक्षमता, म्हणजे त्या ठिकाणी जे सौर पॅनल लावलेले आहे त्याची इफिशियन्सी वाढवली. सुधारित दळणवळण प्रणाली, कम्युनिकेशनबद्दल जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली. लँडर आणि रोवरच्या डिझाईनमध्ये बदल ऑब्व्हियसली, कारण आपल्याला यावेळेस सेफ लँडिंग करायची होती आणि त्याच्यामध्ये काही आपण म्हणू की कमतरता राहिल्या होत्या. तर डिझाईनमध्ये जे आहे तो बदल करण्यात आला. याच्यासाठीच आपल्याला एवढं वर्ष लागले. देर वर सो मेनी एक्सपेरिमेंट्स आणि खूप सगळे प्रयत्न कसे काय बदल होऊ शकतात आणि याचं आन्सर आपल्याला दिसणार आहे वरील सर्व. कारण की आपण म्हणू की जर आपण सुधारणा करायची असेल आपल्याला एकंदरीत तर प्रत्येक गोष्टीतच केल्या जाईल ना है ना. तर नवीन मिशन आहे तर प्रत्येकच गोष्टीमध्ये कपॅसिटी बिल्डिंगचं काम केलं जाईल आणि त्यामुळे सगळे आपल्याला बरोबर पर्याय दिसून येतात. चंद्रयान 3 मोहिमेचा अंदाजे खर्च किती आहे? ठीक आहे, तर ह्या खर्च जो आहे तो सुद्धा आपल्याला बऱ्याच न्यूजमध्ये राहिलेला दिसून येतो. तुम्ही बरेच वेळा असं ऐकलं असेल की इस्रोनी इवन एखाद्या मूवीच्या बजेटपेक्षाही एका मूवीच्या बजेटला लागणाऱ्या पैशापेक्षाही कमी पैशामध्ये आपलं मून मिशन करून दाखवलेलं आहे. तर दॅट इज ऑल्सो ट्रू है ना. तर 615 कोटी भारतीय रुपये याला लागलेले आहेत. एवढ्या कमी पैशामध्ये जगात कुठली स्पेस एजन्सी कार्य करत नाही. चंद्रयान 3च्या वैज्ञानिक उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे. चंद्राच्या रचनेचे विश्लेषण करणे,
चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्या आणि बर्फाचा शोध घेणे, चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणे. येस, तिथली जिओलॉजी अभ्यासणे, तिथले आपण म्हणू जसं मागे आपण क्रेटर्सचा विषय घेतला है ना, तर पृष्ठभागावर पाण्याचं, येस, पाणी आणि बर्फ हे फार महत्त्वाचे आहे. आणि त्याची रचना कशी याचे विश्लेषण करणे, तर वरील सगळे. ठीक आहे, हे आपण आपल्या नोट्समध्ये पण लिहू शकतो की काय काय उद्दिष्ट आहेत. एक क्वेश्चन हे प्रिपेअर होऊन जाईल आणि आपले नोट्स पण तयार होतील. त्यानंतर आहे की रोवरचं नाव काय आहे. बघा, लँडरचं नाव विक्रम आहे आणि रोवरचं नाव आहे प्रज्ञा. ठीक आहे, प्रज्ञान. चंद्रयान 3 मध्ये खालीलपैकी काय गायब आहे है ना, तर काय, लँडर आहे, रोवर आहे, ऑर्बिटर प्रोपोर्शन मॉड्यूल आहे, ऑर्बिटर जे आहे ते गायब आहे कारण की ते 2 मध्येच आपण तिथे नेऊन ठेवलेलं आहे. त्यानंतर चंद्रयान 3 कुठे उतरणार आहे, तो कुठे उतरणार आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. ठीक आहे, चंद्राच्या साऊथ आपल्याला पोलवर ते उतरणं दिसून येणार आहे. या चंद्रयान अवकाशयान यशस्वीपणे उतरणारा चौथा देश कोणता. आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं, पहिला रशिया होता, सेकंड USA होता, थर्ड चायना आणि चौथा भारत है ना. याच्यामध्ये मून क्वेक्सचा सुद्धा अभ्यास करण्यात येणार. जसं आपल्याला पृथ्वीवर अर्थक्वेक्स येतात है ना, भूकंप येतात, तसे चंद्रावर सुद्धा येतात का, आणि जर येत असतील तर मग कशा प्रकारच्या वेव्ज निर्माण होतात. आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण पृथ्वीच्या भूगोलामध्ये पृथ्वीच्या अंतरंगांचा अभ्यास करतो तर ज्या सिस्मिक वेव्ज आहेत, ज्या भूकंपाच्या वेव्स तयार होतात, दे आर दी आपण म्हणू की मोस्ट प्रॉमिनंट इनडायरेक्ट सोर्स फॉर आवर स्टडी टू नो की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे. तर अशाच प्रकारे चंद्रावर जे मून क्वेक्स येत असतील तर त्यामधून सुद्धा आपण चंद्राच्या इंटेरियरचा अभ्यास करू शकतो. दॅट इज वाय. तर अशा प्रकारे वेगवेगळे आपण म्हणू की उद्दिष्ट आपल्याला याचे असलेले दिसून येतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.